स्मार्ट मीटरचा निर्णय रद्द करा, अन्यथा जन आंदोलन उभारू. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा इशारा. धामणगाव रेल्वे तालुक्यातील 20 ग्राहकांवर स्मार्ट मीटर लादण्याचा निर्णय रद्द करावा, तसेच ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या चांदूर रेल्वे तालुका शाखेने केली आहे. या संदर्भात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तालुका सचिव सतीश चौधरी वतीने यांच्या नेतृत्वाखाली धामणगावचे महावितरण कार्यालय येथे सहाय्यक अभियंता यांच्यामार्फत पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री तसेच संबंधित वीज वितरण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सर्वसामान्य वीज ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सध्या कार्यरत असलेले वीज मीटर व्यवस्थित सुरू असताना ते बदलून स्मार्ट मीटर बसवण्याची आवश्यकता काय, असा सवालही पक्षाने उपस्थित केला आहे. लोकांच्या घरी जे मीटर बसवण्यात आलेले आहे आणि जे काही फॉल्टी मीटर आहे, या फॉल्टी मीटरजांनी ते ॲव्हरेजली बिल देत होते आणि या महिन्यामध्ये ते बिल ॲव्हरेजपेक्षा 5 ते 10 पटीनं वाढवून दिलेले आहे. 200-400 रुपये मजुरी करणारा माणूस, ज्याच्या घरी 1 लाईट, 2 लाईटं किंवा एखादा फॅन याशिवाय कोणतेही विद्युत उपकरणं नसताना 3500 ते 4-4 हजारापर्यंत बिल आले, हा अत्यंत घोळ या MSEBीने केलेला आहे. आमचं असं म्हणणं आहे की या MSEBीने जे पहिले अगोदर बिल दिले होते ॲव्हरेजनी, त्यानुसारच बिल भरून घ्यावे. स्मार्ट मीटर बसू नये. पूर्वीचे जे मीटर होते त्याच प्रकारे मीटर बसवल्या गेलं पाहिजे, कारण जनतेमध्ये अत्यंत प्रक्षोभ आहे आणि जनता एवढी चिडलेली आहे की या सरकारविरोधात ही आक्रमकता ही नक्कीच काही दिवसात समोर येणारच आहे. मुद्दा असा आहे की आताच आपण त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमचे सगळे मीटर बंद आहेत, ॲव्हरेज बिलवाले मीटर आहेत. तुमच्याकडे असं एखादं मीटर आहे का की जे स्मार्ट मीटर आहे त्याचे बिल जास्त लागेल? हो. मग त्या संदर्भात त्यांनी असं म्हटलेलं आहे की सिरीजमध्ये लावणार आहेत म्हणून. या संदर्भात तुमचं काय म्हणणं? आमचं म्हणणं असं आहे की जे अगोदर बिल होतं, अगोदर चालू मीटर होतं, त्या ठिकाणी जागी स्मार्ट मीटर बसवण्यात आलं. जर त्या जागी अगोदरचे जे युनिट होते त्यापेक्षा युनिट वाढलेले आहेत, स्मार्ट मीटरमध्ये युनिट वाढलेले आहेत. आणि दुसरा भाग असा आहे की उपकरणं न वाढता जर हे मीटर फास्ट फिरत आहे तर हा जनतेपासून पैसा वसूल करण्याचं शासन काय फॅक्टरी सुरू केली का? ही ज्या आता तामिळनाडूमध्ये, आंध्रमध्ये या सरकारने सुद्धा नेऊन टाकलेला आहे. आमचं म्हणणं असं आहे, फडणवीस साहेब, या महाराष्ट्रामध्ये कुठेही स्मार्ट मीटर बसू नये आणि जनतेला त्रास देण्याचा तुम्ही प्रयत्न करू नये. तुम्हाला सुद्धा जनतेमध्ये यायचं आहे, याचा हात आम्ही जनता नक्की दाखवून देईल. आणि म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगू शकतो की MSEBीने कोणतंही जबरदस्तीनं त्या घरमालकाची परवानगी असल्याशिवाय स्मार्ट मीटर बसू नये, एवढी आमची आहे. आणि आज जे बिलं वाढलेले आहेत ते बिलं मागच्या ॲव्हरेजवरती घेऊन पूर्णतः नील करून टाकावे आणि जुने मीटर आहे ते सुरू असतील तर बदलू नये आणि जर जे फॉल्टी असतील तर त्या जागी स्मार्ट मीटर वगळता ते जुनेच मीटरच्या टाईप बसवले गेले पाहिजे, अशी आमची मागणी आहे.